हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्वरा अँड बर्नी. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी तर एकदम मस्त. आणि आज आहे धनतेरस. तुम्हा सगळ्यांना हॅपी धनतेरस. आणि आवरता आवरता दुपार झाली होती. मला रांगोळी काढायचा वेळ नव्हता भेटला, पण मग मी लवकर आवरले, रेडी झाले आणि मग जेवायचाही वेळ झाला होता. मम्मीनी स्वयंपाक बनवला होता आणि जेवण खूप टेस्टी झालं होतं. मग मी खाली आले रांगोळी काढण्यासाठी आणि मग मी मरून कलर टाकत होते. मला धनतेरसची रांगोळी काढायची होती, पण तो मरून कलर चाळणीतून नीट पडतच नव्हता. मी खूप ट्राय केलं तो टाकण्याचा. शेवटी मी मरून कलर हातानेच टाकला, जे की चांगलं वाटत होतं. पण येल्लो कलर संपला होता आणि आम्हाला मार्केटमध्ये पण जाऊन काही सामान घ्यायचं होतं, म्हणून मी आवरलं पटपट. आणि आम्हाला फटाके पण घ्यायचे होते. मी पटपट आवरलं. जे की सामान मी रांगोळीसाठी बाहेर काढलं होतं ते मी आवरलं आणि मी खूप एक्साइटेड होते की आम्ही कोणते कोणते फटाके घेणार आहे. आणि ह्या रांगोळीमुळे माझे हात पण खूप खराब झाले होते, त्याही या इनकम्प्लीट रांगोळीमुळे. आणि मग मी घरी आले, कारण तिथे मी शूट नाही केलं. आणि मग हीच ती रांगोळी जी की मी कंप्लीट केली येल्लो कलरनी आणि मग बाकीच्या पिंक आणि बाकीच्या कलर्सनी. आणि हे दिवे आम्ही मार्केटमधून घेतले होते. आणि काल वसुबारसच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही जे इंग्रेडियंट्स घेतले होते त्याच्यापासूनच हा फराळ बनवला होता आणि खूप टेस्टी झाला होता तो फराळ. मला तर खूप आवडला. आणि मार्केटमधून आम्ही हे टूल्स पण घेतले होते रांगोळी काढण्यासाठी. ही बॉटल ज्याने रांगोळी काढू शकतो आणि हे डबे ज्याने आपण रांगोळी बनवू शकतो, छोट्या छोट्या डिझाईन्स, जे की खूप युजफुल आहे. त्याच्यानंतर मी पप्पासाठी भेळ बनवली, जी की त्यांच्यासाठी जास्त मिरची टाकावं लागते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलतो तेव्हा आम्ही असे इलेक्ट्रिकचे दिवे घेतले होते, ज्याचं फक्त बटन चालू करून ते असे लाईट होतात, जे की खूप भारी दिसतात. मला खूप आवडले होते दिवे. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली होती, तर मी दिवे लावायला गेले. अंधार पडला होता आणि रात्रीच्या अंधारात रांगोळी खूप भारी दिसत होती, मला खूप आवडली. त्याच्यानंतर मी धनतेरसचा असा दिखावा केला होता, अ, अ, तांब्यातून पैसे पडताना, जे की खूप भारी दिसत होतं. आणि पप्पा म्हणले होते की बाहेर जाऊन बघ की घराची लाइटिंग झाली ती कशी दिसते. आणि बाहेर जाऊन बघितलं तर खूप भारी, मला खूप आवडली लाइटिंग, खूप भारी दिसत होती रात्रीमध्ये. खूप एस्थेटिक होती. मग मी वॉकही करत होते. घरी आलं तर बघितलं आत्याने फिक्की शेव ही बनवली होती, जी की खूप टेस्टी. तर गाईज हा व्लॉग इथेच संपतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हा सगळ्यांना परत एकदा हॅपी धनतेरस. बाय.